हो, अत्यंत संतुलित स्वरूपाचा निकाल आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक सगळ्या तरतुदींचा वापर करून जो सगळ्यांनाच भावेल अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे असं म्हटलं जात असलं तरी मला असं वाटते की संविधानानुसार त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि तो एकमुखी निर्णय आलेला आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की जेव्हा कामकाज प्रक्रिया सुरू होती, युक्तिवाद सुरू होते, जेव्हा न्यायाधीश वेगवेगळ्या शंका आणि प्रश्न उपस्थित करत होते, तेव्हा असं वाटत होतं की काही न्यायाधीशांचा कल वेगळा आहे, इतरांचा वेगळा आहे. पण तरी हा एक संतुलित निर्णय आलेला आहे. याच्यासाठी जस्टिस चंद्रचूड सरांचे सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे. आणि याच्यामध्ये काही बेकायदेशीरता त्यांनी अधोरेखित केलेल्या आहे. त्यांनी सगळ्यात पहिले जसं मी आधीपासून सांगत होतो की गव्हर्नरची भूमिका ही शंकास्पदच आहे आणि त्यामुळे राज्यपालांनी घटनात्मक चौकटीत सगळे काम केलं नाही. त्यांनी काही निर्णय चुकीचे घेतले आणि ते पक्षीय स्वरूपाचे आहेत असा आमचा आरोप होता, जो एक प्रकारे मान्य होताना आपल्याला दिसतो की राज्यपालांनी पक्षांतर्गत जे भांडण काही लोकांमध्ये आहे की पक्षाच्या बाहेर काही जण चालले आहेत, काही जण पक्षात आहेत आणि ते दोघंही शिवसेना आमचीच आहे असं म्हणतात, त्यांच्यामध्ये असलेला वाद हा घटनात्मक जणू काही वाद आहे अशा स्वरूपात त्याकडे बघणं ह्याचे कोणतेही अधिकार राज्यपालांना नाही. आणि त्यामुळे त्यांनी जे बहुमत चाचणीचा निर्णय घेतला तो सुद्धा चुकीचा आहे असं कोर्टाने म्हटलं. परंतु उद्धव ठाकरेंनी कारण की स्वतःहून राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे जरी बहुमत चाचणीचा निर्णय चुकीचा असला तरी आम्ही त्यांना पुन्हा आता मुख्यमंत्री म्हणून प्रस्थापित करू शकत नाही अशी एक अशी बाब त्यांनी हे दोन जबाबदाऱ्या टाकलेल्या आहे राहुल नार्वेकर यांच्यावर अध्यक्ष म्हणून की त्यांनी मर्यादित कालावधीमध्ये रिजनेबल वेळेमध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि दुसरा म्हणजे त्यांनी अध्यक्ष म्हणून घटनात्मक चौकटीत तो घेतला पाहिजे असं अपेक्षितच आहे. त्यामुळे या दोन्ही जबाबदाऱ्या ते पाळतात का यावरून त्यांचा राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणून दर्जा काय हे ठरणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की राहुल नार्वेकरांवर खरं तर मोठी जबाबदारी आहे. ते वेगवेगळ्या पक्षात यापूर्वी राहिलेले आहेत आणि मग आता भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला राजकारणी म्हणून कोणत्या दर्जाचा राजकारणी म्हणून प्रस्थापित करायचं याबद्दलची एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे असं मला वाटते. आणि म्हणून रिजनेबल म्हणजे काय याचा जर अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला आपण तर कोणालाही सामान्य बुद्धीच्या सामान्य माणसाला एक वाजवी कालावधी वाटेल असा पिरियड म्हणजे रिजनेबल टाईम आहे. मग तो रिजनेबल टाईम आपल्या मर्जीनुसार 6 महिन्याचा, 7 महिन्याचा, 8 वर्षाचा असा आपण 8 महिन्याचा असा आपण करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जास्तीत जास्त 1 महिनाभरामध्ये त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी तो वाजवी कालावधीत घेतला असं आपण म्हणू शकतो. अन्यथा मग पक्षीय दबावाखाली राजकारणाचा भाग म्हणून ते मुद्दामून वाजवी कालावधीचा स्वतःचा काही अर्थ काढतील आणि 8-8, 9-9 महिने काहीच करणार नाही तर ते अयोग्य होईल. कोर्टाने म्हटलेलंच आहे की जो बहुमत चाचणीचा निर्णय राज्यपालांनी घेतला तो चुकीचा आहे आणि तरीसुद्धा आम्हाला काही आता करता येत नाही कारण की उद्धव ठाकरेंनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे राजीनामा जर उद्धव ठाकरेंनी दिला नसता तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती आणि कोर्टाने म्हटलंच होतं की आम्ही त्यांना पुन्हा प्रस्थापित केलं असतं मुख्यमंत्री म्हणून. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये बेकायदेशीरता आहे. उद्धव ठाकरेंनी जरी साधेपणाने जो राजीनामा दिलेला आहे ती एक त्यांची महत्त्वाची राजकीय चूक झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. पण याचा अर्थ ती व्हॅकंट झालेली जागा भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदेंना जे काही बसवलेलं आहे आणि त्याच्यासाठी जी आधीची सगळी पार्श्वभूमी आणि घटनाक्रम आहे तो संपूर्ण बेकायदेशीर आहे. आणि तरीसुद्धा कोर्टाला त्याच्याबद्दल काही म्हणता येत नाही कारण की त्यांना ते 10 मुद्दे त्यांनी काढले होते त्याच्यावर निर्णय देणं आवश्यक होतं आणि तो निर्णय देत असताना त्यांनी अत्यंत संतुलित घटनात्मक चौकटीत बसणारा निर्णय दिलेला आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.